दीदी एवढं का दिवं बनवालीच ग? अगं आता शाकंभरी पौर्णिमा आहे ना, मग आता आमच्या बनाळीत बनशंकरीचे 7 दिवस उपवास असते. मग रोज दिवा आम्हाला असं रोज 2 दिवं परत 4 मुठगं बनवून न्यायला लागते. आता जतमध्ये राहायला आल्यामुळे आम्हाला ते बनायला जायचं झालं नाही. बघा मी 5 दिवसाचे 10 दिवे बनवून घेणार आहे आता. आणि 5 दिवस काही जायचं झालं नाही तर खरंच माझ्यासाठी खूप दुःखाची गोष्ट आहे. इथं आल्यापासून मला बनशंकरीला जायचं पण झालं नाही. काही अडचणी पण आल्या होत्या म्हणून गेलो नाही. तर आज जायचं आहे बघा. तर रोजचे 2 म्हणजे आज 5वा दिवस 10 दिवस बनवून घेऊन मला आज शेकाबाईला जायचं आहे. तर बनायला गेल्यावर भेटूया आपण. तर मैत्रिणींनो आता मी आणि स्नेहल तर निघाले बघा बनाळीला. तर इकडे बघा मी काय काय घेतले दाखव घेते. इकडे बघा 10 दिवं घेतलेत बाजरीच्या पिठाचे. आणखीन चार हे मुटगं म्हणतोय आम्ही ह्याला. 4 मुटगं घेतले. परत त्याच्यामध्ये तेल आहे, काळी पिठी घेतले. बरं त्या आता मी देवळामध्ये गेल्यावर याच्या वाती बनवून घेणार. आणि परत पंचपाळून घेतले, हळद कुंकूचं खाली आहे. म्हणजे एवढं साहित्य सगळं लागते. आणि तर बनशंकरीला नैवेद्याला बघा भाजलेलं शेंगदाणे, गूळ, कोण कच्चे शेंगदाणे पण आणतात. मग ज्यांना कोणाला शेंगदाणे आणायला जमत नाही त्यांनी शेंगदाणे चक्की वगैरे दुकानातून आणतात, ते पण चालते. पण शेकाबाईला नैवेद्य फक्त गूळ, शेंगदाणे आणि गाजर एवढं चालते, बाकी काही चालत नाही. आणि जे उपवास करतात त्यांना पण फक्त म्हणजे जी पूर्वीची लोकं होती ते उपवास करत होते 7 दिवस, तर ते फक्त भाजलेले शेंगदाणे, गूळ आणि गाजर एवढेच खायचे. पण आत्ता आजकालच्या लोकांना तेवढं जमत नाही, त्यामुळे आजकालचे आपले साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवून खातात. तर पूर्वीच्या लोकांचं म्हटलं तर मग शेंगदाणे. तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता इकडे मी आणि स्नेहल ताई मंदिरात पोहोचलो होतो आणि माझं फळ शिंपडायचं काम चालू होतं. फळ शिंपडणे म्हणजे काय हे तुम्ही बघू शकता. तर आमच्या बनाळीच्या बनशंकरी मंदिरातील ती एक प्रथा आहे. अगोदर देवदर्शन वगैरे घेण्यापूर्वी हे असं फळ शिंपडलं जातं. तर इकडे देवाचं मी फळ शिंपडून घेत होते बघा. म्हणजे आई बनशंकरीच्या मंदिरासोबती छोटे मोठे देवांची मूर्ती आहेत, त्यांच्यावर पाणी ओतून देण्याला आम्ही फळ शिंपडणे असं म्हणतो. आणि अगोदर फळ शिंपडूनच मग बाकीचं देवदर्शन वगैरे केलं जातं. आज मंडळी तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल, म्हणजे माझा इतका घसा बसला आहे आणि नाक पण पूर्ण पॅक झालं आहे, त्यामुळं मला काही व्यवस्थित बोलता पण येत नाही. आणि तुम्हाला व्हॉईसमध्ये काही प्रॉब्लेम आला तर सांभाळून घ्या. तर इकडे बघा स्नेहल ताई त्यांचं आणि माझं देवीचं दर्शन वगैरे झालं होतं. थोडा वेळ मंडपमध्ये बसून मग जायचं म्हणलं. तर इकडे मी मंडपमध्ये बसली होती आणि स्नेहल ताई त्यांचं आज व्हिडिओ काढण्याचं काम स्नेहल ताईकडे सोपवलं होतं. का तर आम्ही दोघीच गेलो होतो, आज मुलं वगैरे कोण सोबत नव्हते. तर म्हणले स्नेहल ताई व्हिडिओ करते मीच द्या. तर त्यांनी व्हिडिओ वगैरे केला बघा इकडे. आणि फळ शिंपडून देवाला आम्ही इकडे नैवेद्य वगैरे दाखवलं होतं. आणि काही म्हणजे बनात ज्या आल्या असतात महिला त्यांना आपण सवाशिनी म्हणून हळद कुंकू वगैरे लावून आरती वगैरे असं ओवाळून त्यांना आम्ही आमच्यासोबत जे काही नैवेद्य म्हणून नेलं असतो ते आम्ही त्यांना प्रसाद म्हणून देतो. तर बघा इकडे मी बनशंकरी देवीला नैवेद्य म्हणून शेंगदाण्याची चक्कीच घेऊन गेली होती, कारण मला पण शेंगदाणे फोडायला वेळ मिळाली नव्हती. म्हणून मी दुकानातून तिकडे शेंगदाण्याची चक्की घेतली आणि देवीला नैवेद्य म्हणून दाखवलं आणि तेच मी सुवासिनींना प्रसाद म्हणून दिला. तर मैत्रिणींनो 7 दिवस आमचं एकवत असते, दिवसभर उपवास असतो आणि संध्याकाळी जेवायचं असतं. दिवसभर उपवासामध्ये शेंगदाणे, गूळ, गाजर हे असं खाऊ शकतो. आणि ज्यांना म्हणजे उपवास सहन होत नाही त्यांनी साबुदाण्याची खिचडी पण खाऊ शकतात. आणि संध्याकाळी जेवणामध्ये बाजरीची भाकरी फक्त खायची. आणि ज्यांना सहन होत नाही त्यांनी चपाती खाऊ शकतात, पण ज्वारीची भाकरी अजिबात 7 दिवस खायचं नसतंय. तर बघा इकडे मी सुवासिनींना तर बघा आज मंदिरामध्ये आमच्या इथे कार्यालयात होम मिनिस्टरचा खेळ एक होता. तर आमचं जे खालीवर पण होत होता, का तर मुलांना आम्ही त्यांनी पण मुलांना घरी सोडलं होतं, मी पण मुलांना घरी सोडले होते. आणि आम्ही दोघीच गेलो होतो स्कूटीवर. तर आम्हाला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत घरी परतायचं होतं. तर होम मिनिस्टरचा खेळ चालू होता, तर आम्हाला थांबायचं पण होतं, निघायचं पण होतं. आमचं खूप जेमलिंग चालू होतं. तर स्नेहलताई म्हणल्यात त्याचा पण एक व्हिडिओ घेऊन टाका म्हणल्या आता. आणि सांगा काय नाही होम मिनिस्टरचा खेळ आहे म्हणून म्हणलं आपला सांगावं तुम्हाला की आज होम मिनिस्टरचा खेळ होता बनाळीत. आय थिंक मला वाटतंय नवीन वर्षाच्या कारणाने त्यांनी ठेवलं असणार आहे, मला माहीतच नाही. म्हणजे होम मिनिस्टरचा खेळ हे मला काही माहीतच नव्हतं. आम्ही तिथं गेल्यानंतर मग म्हणजे तिथं सजावट वगैरे चालू होती, लोकांची तयारी पण चालू होती. नेमकं काय चालू होतं हेच माहीत नाही. पुन्हा मला असंच एकांच्याकडून कळालं की तिथे होम मिनिस्टरचा खेळ आहे म्हणून. तर पण आम्ही काही थांबू शकलो नाही, का तर असं काही प्लॅनिंग आम्ही गेलो नव्हतो मुलांना घरी सोडल्यामुळे.
आम्हाला माघारी परतावं लागत होतं. त्यामुळे आम्ही तिथलं सगळं काही आमचं देवदर्शन वगैरे छान असं उरकून काय नाही आता आम्ही स्नेहलताई आणि मी बघा निघणार होतो कर्जतला.